बघा जीएसटीचा पहिला प्रॉब्लेम आहे. आज आपण जीएसटी बद्दल माहिती बघितली. जीएसटी म्हणजे काय? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. बरोबर. त्याच्यामध्ये सीजीएसटी, एसजीएसटी आणि आयजीएसटी. सीजीएसटी सेंट्रल जीएसटी तो सेंट्रलचा टॅक्स आहे. एसजीएसटी स्टेटचा टॅक्स आहे, स्टेटसाठी कलेक्ट होतो. आणि आयजीएसटी इंटिग्रेटेड टॅक्स आपण सेंट्रल गव्हर्नमेंटला जात असतो. बरोबर. आता आपला पहिला प्रॉब्लेम आहे. पहिल्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला सुरुवातीला सांगितले जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ GST1 परचेस सेल्स या नावाची आपल्याला एक कंपनी तयार करायची आहे आणि त्यात तुमचं नाव पण तिथं ऍड करा. बरोबर. शेवटी फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 व्हाईट जीएसटी नंबर आपल्याला आपल्या कंपनीचा जीएसटी नंबर पण तिथं दिलेला आहे, कारण की आपल्याला कंपनी तयार केल्यानंतर आपला स्वतःचा जीएसटी नंबर तिथं टाकायचा. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला काही लेजर्स अकाउंट तयार करायचे आहे. ते लेजर्स अकाउंट इथं आपल्याला दिले, त्याचं ग्रुप पण दिलेला आहे. त्याचं काही सेटिंग आहे, म्हणजे ते सेटिंग आपल्याला पुढे दिलेलं. आता पहिले आपण जाऊ, आपली कंपनी आपल्याला तयार करायची GST01 परचेस अँड सेल्स. मग मी टॅलीकडे जातोय. पहिली जी कंपनी ओपन आहे इथं ती मी क्लोज करतोय पहिले, अल्टर F1. आणि नव्याने इथं कंपनी तयार करतोय, क्रिएट कंपनी GST01 परचेस अँड सेल्स. बाकी ऍड्रेस वगैरे मी काही टाकत नाहीये. स्टेट मला योग्य ते निवडायचं. आपलं महाराष्ट्रातली कंपनी म्हणून महाराष्ट्र. आता या ठिकाणी आपल्याला स्टेट हे खूप महत्वाचं असणार, कारण की जीएसटी नंबर त्या स्टेटच्या कोड नुसार आपला तयार होणार. बरोबर. त्यामुळे तुमचं डेटर्स क्रेडिटर्स तयार करताना सुद्धा तुम्हाला स्टेट महत्वाचं असणार. त्या डेटर्स क्रेडिटर्सला तुम्हाला योग्य ते स्टेट तुम्हाला काय करावं लागेल, टाकावं लागणार तिथं. ठीक आहे. बाकी ठिकाणी तर मी काय देत नाहीये. 1/4/18 हा आपला फायनान्शियल इयरच्या स्टार्टची डेट आहे आणि एंड डेट ही 31/3/2019 आहे. ती काय आपल्याला टाकायची नाही. ठीक आहे. कंपनी मी तयार करतोय. झाली. शेवटी ऍक्सेप्ट यस म्हटलं, तयार झाली. तयार झाल्याबरोबर पहिले आपल्याला ह्या कंपनीला जीएसटी ऍप्लिकेबल करावं लागेल. काय का? आता बिल बाय बिल ऑलरेडी असतंच, इन्व्हेंटरी ऑलरेडी असतं. त्यामुळे आपल्याला ते सेटिंग करण्याची बघा F11 प्रेस करतो मी. पहिले बघून घेऊ अकाउंटिंग फीचर्स मध्ये मेंटेन अकाउंट्स ओनली हिअर नो आहेचे, म्हणजे इन्व्हेंटरी. नंतर मेंटेन बिल वाईज डिटेल तिथं पण यस आहेचे. त्यामुळे आपल्याला हे सेटिंग काही करण्याची गरज नाहीये. आता स्टॅच्युटरी अँड टॅक्सेशन याच्यामध्ये तुम्हाला जायचं आहे या ऑप्शनवर आणि या ठिकाणी तुम्हाला या कंपनीसाठी जीएसटी यस म्हणायचं आहे. बघा स्टॅच्युटरी अँड टॅक्सेशन एनेबल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स पहिलाच ऑप्शन आहे जीएसटी. इथे यस म्हटलं, पहिल्याच ऑप्शनला आपण काय म्हटलं, यस. आणि सेट अल्टर जीएसटी डिटेल तिथं पण यस म्हणायचं. तिथं पण काय म्हणायचं, इथं यस मानताच तो आपल्या कंपनीचे जीएसटीचे डिटेल तो मागितले. मग तो विचारतोय तुमचं स्टेट कुठलं आहे, तर महाराष्ट्रातलं. आपण कंपनी तयार करतानाच निवडलेलं आहे, त्यामुळे डिफॉल्ट त्याने महाराष्ट्र घेतलं. रजिस्ट्रेशन टाईप इथे 2 टाईप आले, रेग्युलर आणि कंपोजिशन. बरोबर. रेग्युलर म्हणजे आपलं रेग्युलर परचेस झालं, सेल झालं, जो काही जीएसटीचा रेट गव्हर्नमेंटने ठरवून दिला त्या जीएसटीच्या रेटने परचेस होणार, जीएसटीच्या रेटने विकला जाणार. पण एक कंपोजिशन म्हणून एक रजिस्ट्रेशनचा टाईप असतो. तो काय केलेला आहे का, ज्याचा टर्नओव्हर 1 करोड पर्यंत आहे, 40 लाखाच्या पुढे आहे, पण 1 करोडच्या आत आहे, किंवा आता वाढवलं लिमिट 1.5 करोड केलंय, 1 करोडच्या पुढे आहे. आता 40 लाखाच्या वर क्रॉस करतोय म्हटलं त्याला जीएसटी नंबर घेणार. बरं. समजा एखादा किराणा दुकानदार, या किराणा दुकानदार किरकोळ वस्तू समजा पावशेर किंवा अर्धा किलो साखर हे ते विकत असतो. बरोबर ना. ह्या प्रत्येक गोष्टीचं बिल त्याने तयार करत बसायचं का, आहे का नाही? त्याला किती म्हणजे खूप त्रास होईल, तो मोठ्या प्रमाणात त्रास राहील तो. कारण की प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीचं बिल तुम्हाला तयार करावं लागेल. कारण की इथं कसं आहे, प्रत्येक बिल गव्हर्नमेंटच्या साईटवर टाकायचंय.
जीएसटीचं. त्याच्यामुळे होणार काय, त्याला त्रास होईल. मग त्यांच्यासाठी ज्यांचा मोठा म्हणजे छोट्या प्रमाणात विक्री आहे, विक्री छोट्या प्रमाणात आहे पण टर्नओव्हर जास्त आहे, हे बिल छोटे छोटे आणि खूप मल्टिपल बिल्स आहे, मग अशा वेळेस तो जो व्यापारी आहे तो ठरवू शकतो का आपल्याला ही झंझट नको. कोणती? दर महिन्याला रिटर्न भरायची. कारण की दर महिन्याला तुम्हाला 3 रिटर्न भरायचे, लक्षात घ्या. 5 तारखेला, 10 तारखेला आणि 15 तारखेला हे 3 रिटर्न भरायचे. 5 तारखेला परचेसचे बिल टाकायचे, नंतर 10 तारखेला सेलचे बिल टाकायचे 10 तारखेपर्यंत, आणि 15 तारखेला जीएसटीचं पेमेंट करायचं 15 तारखेपर्यंत. म्हणजे असं ते स्लॅब असतो. आता प्रश्न असा आहे की जर तुम्ही कंपोजिशन जर टाईप घेतला तर याच्यामध्ये मग हा त्रास असणार नाही. कोणता? का प्रत्येक बिल टाकायची गरज पडणार. गव्हर्नमेंट काय म्हणतं का तुमचा जो टर्नओव्हर होईल ना त्या टर्नओव्हरच्या 1% जीएसटी आम्हाला भरून टाक. गव्हर्नमेंटला किती टक्के जीएसटी भरायचा? फक्त 1%. बरोबर तुम्ही, आणि त्याचं रिटर्न हे 3 महिन्यानंतर. त्याचं रिटर्न किती महिन्यानंतर? 3 महिन्यानंतर. त्यामुळे मग त्याला दररोज प्रत्येक बिल टाकण्याची गरज नाही. त्या दुकानदाराला प्रत्येक बिल टाकण्याची गरज आहे का? गव्हर्नमेंटच्या साईटवर नाही. तो डायरेक्टली काय करेल, 3 महिन्यामध्ये किती टर्नओव्हर झाला, समजा 5 लाखाचा झाला, मग 5 लाखावर 1% गव्हर्नमेंटला भरून टाकेल. बरं, मग त्याच्यामध्ये ना क्रेडिट ना हे काहीच हे नसणार आहे. ठीक आहे. तर असं हे कंपोजिशनचा प्रकार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यानंतर या कंपोजिशन प्रकारामध्ये तुम्हाला समोरच्याकडून जीएसटी कलेक्ट करता येत नाही, हे पण लक्षात घ्या. ज्याने कंपोजिशन मध्ये घेतलेलं आहे त्याला समोरच्याकडून जीएसटी घेता येणार नाही. तो म्हणू शकत नाही का जीएसटी एक्स्ट्रा लागेल. आता एक ठिकाणी मी सिलाई मशीन घेतल्या, सिलाई मशीन घेतल्यानंतर मला बिल टॅप आल्या माझ्यापर्यंत, त्याला म्हटलं बिल द्या बाबा, ते म्हणे 18% जीएसटी लागेल एक्स्ट्रा. म्हटलं ठीक आहे 18% जीएसटी लागेल, तुमचा जीएसटी नंबर द्या. जीएसटी नंबर दिला, मी इंटरनेटच्या साईटवर चेक केलं, तो होता कंपोजिशन मोडमध्ये. तो कोणत्या मोडमध्ये होता? कंपोजिशन. आता कंपोजिशन मोडमध्ये त्याला जीएसटी समोरच्याकडून घ्यायला अलाउड नाही. मी त्याला सरळ सांगितलं का तू कंपोजिशन मोडमध्ये तू जीएसटी कसं काय, मला दे जीएसटीचं बिल, मग बिलामध्ये तू 18% ऍड कर आणि मला दे. त्याला कुठे देता येईल? बरोबर का? म्हणजे थडक्यामध्ये जीएसटीला बदनाम केलं गेलंय. जीएसटी हा ग्राहकांसाठी चांगलाच आहे, त्याने रेट कमी केलेले आहे, परंतु ऍडिशनल प्रॉफिट कमवण्यासाठी दुकानदार हे उद्योग करतात. मी बिल मागितलं म्हणून माझ्याकडे 18% मागितले. आता ते 18% सरळ सरळ खिशात घातले असते ना त्याने. माझं 1 लाखाचं जवळपास बिल होतं, 18,000 रुपये त्याचा प्रॉफिट झाला असता, ऍडिशनल प्रॉफिट. का? मी बिल घेतलं म्हणून ऍडिशनल प्रॉफिट झाला असता. बरं, ऍक्च्युली जीएसटी हा फक्त प्रॉफिटवर आकारायचा. तुम्हाला मी चार्ट दाखवला का? फक्त प्रॉफिटवर आकारायचा. तुम्ही जेवढा प्रॉफिट घेताय त्या प्रॉफिटवर 18% किंवा, कारण की ऑलरेडी त्या किमतीमध्ये तो इन्क्लूड होऊन आलेला असतो परचेस करताना. तो तर असं करू शकत नाही ना का परचेस केला 100 रुपयाला, 18 रुपये जीएसटी भरला आणि तुम्हाला 105ला विकेल का? तो नाही विकणार. तो सांगेल 118च्या पुढेच तुम्हाला किंमत सांगेल. 118 मध्ये त्याचं मार्जिन ऍड करेल आणि ते मार्जिन ऍड करूनच तुम्हाला किंमत सांगितलं जाईल. मग त्याचं जे 118च्या पुढे जेवढं काय मार्जिन ऍड आहे, 10 रुपये करो, 20 रुपये करो, 30 रुपये करो, त्यावर तुम्हाला तो पर्सेंटेज घ्यायचे. मग तुम्हाला बिल परवडतं ना. 10 रुपयावर समजा 18% म्हटलं तर 1 रुपया 80 पैसे येणार आहे. मग तुम्ही काय म्हणाल, कशाला 1 रुपया 80 पैशासाठी बिल सोडायचं? असं पण होतं. मग तो तुम्हाला म्हटला का बा ही जी काही 118 किंमत आहे याच्यावर तुम्हाला 18% लागेल, म्हणजे ऑलरेडी त्यात 18% जीएसटी ऍड आहे प्लस 18% एक्स्ट्रा घेतो आणि याला भरायचं फक्त 1 रुपया 80 पैसेच आहे आणि तुमच्याकडून परत 20 रुपये कलेक्ट करतात. म्हणजे ते वरचा जो 18 रुपये तो नेट त्याचा प्रॉफिट होऊन जातो. कशामुळे? तर बिल मागितल्यावर. याची जागृती पण तुमच्यामध्ये पाहिजे. तर मग आपण हा रेग्युलर मोड मध्ये जाणार आहे, कारण की आपल्याला रेग्युलर घ्यायचंय. रेग्युलर घेतलं इथं जीएसटी नंबर आपल्याला टाकायचा. आपल्याला जीएसटी नंबर प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे बघा, आहे का? 27 AF आहे ना.
मग इथं मी GST नंबर टाकला 27 ANF PF 1380 P1Z2 15 डिजिटचा GST नंबर आहे. तुम्हाला GST नंबर तिथं दिलेला आहे, ते GST नंबर इथं टाकायचे. हे तुम्हाला GST बाकी ठिकाणी कोणताही चेंजेस नाही आहे. नंतर पेरियडिकली ऑफ GST R1 तिथं मंथलीच येतं बाय डिफॉल्ट. तुमचा GST कधीपासून ऍप्लिकेबल झाला ते तुमच्या कंपनी जेव्हापासून स्टार्ट झाली तेव्हापासून किंवा 1 जुलै 2017 पासून GST जेव्हा आला तेव्हा, त्याच्या अगोदरपासून तुम्ही म्हणू शकत नाही. त्यानंतर इथं ज्यावेळेस तुम्ही कंपोजिशन मोड घ्याल वरती रजिस्ट्रेशन टाईप, त्यावेळेस तुम्ही क्वार्टरली घेऊ शकता. तिथं रेग्युलर मोडला मंथली रिटर्न असतं, GST R1 मंथली भरायचं असतं. मी आता सेव्ह करतो. त्याच्यानंतर हे बघा इथं काय आहे अजून, ई-वे बिल ऍप्लिकेबल फ्रॉम 1 एप्रिल. नंतर ई-वे बिल किती रुपयापर्यंतचं ई-वे बिल जनरेट करायचं तर 50,000 पर्यंत. मग आता ई-वे बिल काय आहे, तर ई-वे बिल असं आहे की ज्यावेळेस तुमच्या गोडाऊन मधून किंवा तुमच्या दुकानातून माल निघणार, तो जर 50,000च्या वर असेल, तो एखाद्या पार्टीला तुम्ही पाठवता, तर त्या पार्टीला पाठवण्यापूर्वी त्याची इंटरनेटवर GSTच्या साईटला नोंद करावी लागते आणि तिथं ते ई-वे बिल तयार होतं, ते प्रिंट होतं आणि ते प्रिंट झालेलं ई-वे बिल गाडीवाल्याबरोबर तुम्हाला द्यायचं. बरं, आता कसं झालं, सेल टॅक्स डिपार्टमेंट आणि सर्व्हिस टॅक्स डिपार्टमेंट हे वेगवेगळे होते. बरोबर, भरपूर कर्मचारी, सेल टॅक्स वेगळा होता, सर्व्हिस टॅक्स वेगळा होता, हे दोन्ही एकत्र झाले, खूप कर्मचारी एक्सेस झाले. मग यांना काय काम दिलंय, तर हे गाड्या चेक करतात. यांचे टीम्स बनवलेले आहे, म्हणजे उद्या तुमची जर मध्ये कुठं गाडी चेक झाली आणि त्या गाडीमध्ये 50,000च्या वरचा माल असेल आणि तो माल त्या तुम्ही ई-वे बिल जर जनरेट केलेलं नसेल तर मग त्याला फाईन लागतो आणि खूप मोठ्या प्रमाणात फाईन ठेवलेले गव्हर्नमेंटने त्याच्यासाठी. हे कशासाठी ठेवलं, माल तर आमचाच जाऊ राहिला. काही जण विदाऊट बिल पण पाठवता ना, म्हणजे चोरी जी आहे ती कमी करण्यासाठी हा प्रकार. बरं ठीक आहे, आता प्रत्येक ठिकाणी तर माणसं उभे राहू शकत नाही, प्रत्येक गाडी तर चेक होऊ शकत नाही. 5%, 10%, 2% गाड्या चेक होतील, त्याच्यावर होतील का, होत नाही. याला दुसरा पण आणखी एक पर्याय असा केलेला आहे का जर तुम्ही ई-वे बिल जनरेट केलेलं नसेल तर त्याचा GST क्लेम करता येणार नाही. जर एखादं बिल तुम्ही एंटर केलं आणि ई-वे बिल अगोदर जनरेट केलेलं नाहीये त्याच्यात, तर त्याचा GSTच क्लेम करता येणार नाही. समजलं, बरं, म्हणजे क्रेडिट क्लेम करता येणार नाही. तुम्ही विकला माल केव्हा जातो, विकल्यावर जातो. ई-वे बिल कोण जनरेट करतं, विकणारा जनरेट करतो. विकणारा ज्यावेळेस जनरेट करतो त्यावेळेस तो समोरच्याकडून काय करतो, GST कलेक्ट करतो, आहे का, GST कलेक्ट करतो. मग ते बिलच गव्हर्नमेंट ग्राह्य धरणार नाही, सेलचं बिल. असं जर झालं तर त्या विक्रेत्याला प्रॉब्लेम येतो, जो परचेस करतो त्याला प्रॉब्लेम येतो, त्याला GSTचं रिटर्न भरायचं असतं. त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली प्रत्येक जण GSTचं रिटर्न आपलं ई-वे बिल पहिले जनरेट करतोच. तर असं हे ई-वे बिलची कन्सेप्ट आहे. जेव्हा GST आणला तेव्हा ई-वे बिल नव्हतं, पण चोरीचं प्रमाण कमी होत नाही हे बघून त्यांनी ही ई-वे बिलची कन्सेप्ट आणलेली. ठीक आहे, सेव्ह केलं. बाकीच्या ठिकाणी आपण काही टाकत नाहीये, सेव्ह करतोय डायरेक्टली. जा, आता माझ्याकडे इथं कंपनी GST साठी रेडी झाली माझी कंपनी. मग आता मला आपल्याला दिलेले जे काही हो ते ऑटोमॅटिक नो होऊन जातं परत. ते फक्त यस कशासाठी, तुमचे एडिट करण्यासाठी. आता परत जर तुम्ही F11 प्रेस केला आणि स्टॅच्युटरी अँड टॅक्सेशन मध्ये गेलं तर तिथं नो झालेलं असणार. परत तुम्ही यस केलं का ते तुमचे कंपनीचे जे डिटेल आहे तो एडिट करतो. एडिट करण्यासाठी तो पर्याय, परत तो एडिट करेल. मग तुम्हाला काही बदल करायचा असेल तर तुम्ही बदल करू शकतात. बरं, हे एडिट साठी पर्याय दिलेला आहे. ते सेव्ह होतात कंपनीच्या डिटेल मध्ये, ते सेव्ह होतील. बघा, सेव्ह केलं का तो नो होऊन जाईल. बाहेर येतो मी. आता आपली कंपनी GST रेडी झाली. आपल्याला आता मी प्रेझेंटेशन मध्ये जातो. पहिला अकाउंट आपल्याला तयार करायला परचेस. फक्त आता याच्यामध्ये हे अकाउंट तयार करताना काही सेटिंग्स आहे. आता तुम्हाला ग्रुप माहित आहे, अकाउंटचा ग्रुप कोणता द्यायचा, काय द्यायचं, हे सगळं माहिती. इथे ऑलरेडी ग्रुप तुम्हाला देऊन टाकले. आता मला सांगत बसायची गरज नाही तुम्हाला का ग्रुप कोणता दिला पाहिजे.
परचेस अकाउंट, मग मी इथं जातो अकाउंट इन्फो, लेजर, क्रिएट परचेस अकाउंट, त्याला ग्रुप काय दिला जाणार आहे, परचेस ग्रुप आहे. इन्व्हेंटरी व्हॅल्यू अफेक्टेड, यस. बाकीच्या ठिकाणी आता इथं इज जीएसटी ऍप्लिकेबल, ऍप्लिकेबल, बरोबर. सेट अल्टर जीएसटी डिटेल, यस नाही म्हणायचं, इथं म्हणायचं नाही यस, बरं. आता इथं जर यस म्हटलं तर तो काय करेल का, आपल्याला त्या जीएसटीचा रेट विचारेल, किती रेटने तुम्ही परचेस करणार, बरोबर. आता बघा, परचेस करताना माल जो परचेस होणार तो वेगवेगळ्या रेटचा परचेस होणार ना, होणार का नाही परचेस वेगवेगळ्या रेटचा. मग आपण इथं रेट टाकू नाही शकत, परचेस मध्ये रेट नाही टाकू शकत. हा, तुमचा जर माल एकच रेटचा असेल तर तुम्ही डायरेक्ट परचेस मध्ये रेट टाकू शकता, ठीक आहे. इथे मी नो देतोय. सप्लाय टाइप ऑफ सप्लाय मध्ये आपण गुड्स निवडू. गुड्स निवडल्यानंतर खाली गेलो, ओपनिंग बॅलन्स काही नाहीये, आणि हे अकाउंट मी काय करतो, सेव्ह करतो. अशा पद्धतीने आपली सेटिंग पाहिजेत. ही सेटिंग तुम्हाला इथं दिलेली आहे बघा, है ना. सेट अल्टर जीएसटी डिटेल नो, टाइप ऑफ सप्लाय गुड्स, ठीक आहे. मी जे सिलेक्ट केलं ते तुम्हाला ऑलरेडी वर्कबुक मध्ये दिलेलं. पुढचे सेल्स अकाउंट, सेल्स अकाउंटला सेम सेटिंग्स आहे. मग मी सेल्स अकाउंट इथं टाइप केलं, सेल्स ग्रुप घेतला, ऍप्लिकेबल यस, जीएसटी अल्टर जीएसटी ला नो ठेवलं, सेट अल्टर जीएसटी डिटेलला नो ठेवलं, सर्व्हिस इथं टाइप ऑफ सप्लायच्या ठिकाणी काय निवडलं, गुड्स. बाकी ठिकाणी एंटर दिला आणि सेव्ह केलं. हे लेजर पण काय केलं, सेव्ह. पुढचं लेजर बघा, कॅपिटल. कॅपिटलला काही आपलं जसं कॅपिटल अकाउंट तयार करतो तसंच करायचं तुम्हाला, कॅपिटल. मग कॅपिटल अकाउंट, ह्या कंपनीमध्ये लागणारे सर्व अकाउंट्स तुम्हाला ह्या सुरुवातीच्या ह्याच्यात दिलेले आहेत आणि त्याच्या ग्रुपसह दिलेले, म्हणजे तुम्ही चुकायला नको. इथं बाकी कोणतीही सेटिंग नाहीये, जसं तुम्ही पूर्वीप्रमाणे कॅपिटल तयार करतो तसंच करायचंय. सेव्ह झालं. त्याच्यानंतर पुढचं आहे बँक अकाउंट, बँक पण तसंच करायचंय. बँक अकाउंट, त्याला कोणता ग्रुप देणार, बँक अकाउंट ग्रुप आहे. बाकीचे डिटेल आहे तसेच ठेवले मी. इथं पण त्याने जीएसटी नंबर, बँकेचा सुद्धा आपण जीएसटी नंबर टाकू शकतो. ऍक्सेप्ट यस. बँकेचा जीएसटी नंबर का टाकायचा, बँक पण आपल्याला चार्जेस ऍप्लिकेबल करते ना, आणि त्याच्यावर पण जीएसटी लागतो. तो जीएसटी सुद्धा आपल्याला परत मिळतो. बँक चार्जेसवर लागलेला जीएसटी पण मिळतो परत. मग त्याच्यासाठी बँकेच्या जीएसटीचे डिटेल तुम्हाला टाकणं गरजेचं आहे. पुढचं अकाउंट आहे आपल्याकडे. आता 3 टॅक्सचे अकाउंट तयार करायचे, ड्युटीज अँड टॅक्सेसच्या अंडर. पहिलं सीजीएसटी, एचजीएसटी आणि आयजीएसटी, हे 3. याला सेटिंग आहे बघा, टाइप ऑफ ड्युटी टॅक्स जीएसटी निवडायचं आहे, आणि टॅक्स टाइप सेंट्रल टॅक्स, एकाला स्टेट टॅक्स आणि एकाला इंटिग्रेटेड टॅक्स आहे ना. तर आपण हे तिन्ही एका वेळेस तयार करू. बघा हे 3 लेजर्स, ठीक आहे. टॅलीमध्ये आता हे तिन्ही मी एकाच वेळेस तयार करतोय. बघा, एका वेळेस म्हणण्यापेक्षा परत तिकडे बघा. पहिला आहे सीजीएसटी, ड्युटी अँड टॅक्स, त्याला कोणता घेतला, ड्युटी अँड टॅक्स. इथं कोणता पर्याय निवडायचा, जीएसटी, बरोबर. आणि हा जीएसटी कोणता आहे, सीजीएसटी म्हणजे सेंट्रल जीएसटी, पहिलाच ऑप्शन आहे बघा त्याच्यामध्ये. बाकी ठिकाणी काही द्यायचं नाही. इथे एक राउंडिंग मेथड आहे, ती सध्या नॉट ऍप्लिकेबल करू शकतो. राउंडिंग मेथड म्हणजे आता जीएसटी कसा आहे 9%, 18% असा येणार आहे, तर तो काही अपूर्णांकात पण हे व्हॅल्यू येणार आहे. तर ती कशी ठेवायची, नॉर्मल ठेवायची, डाऊन राउंडिंग ठेवायची का अप राउंडिंग ठेवायची, ते आहे तशीच राहणार. जी व्हॅल्यू येईल ती ठेवायची आपल्याला, म्हणून नॉट ऍप्लिकेबल म्हटलं. सेव्ह झालं, ऍक्सेप्ट यस. त्याच्यानंतर पुढे सीजीएसटी झालं, एचजीएसटी. एचजीएसटी मध्ये ड्युटी अँड टॅक्सेस, त्याला ग्रुप. इथं काय निवडायचं, जीएसटी, टाइप ऑफ ड्युटी स्लॅश टॅक्स जीएसटी, आणि हा कोणता जीएसटी आहे, स्टेट टॅक्स आहे, म्हणून स्टेट टॅक्स मी निवडला. इथं नॉट ऍप्लिकेबल आणि बाकी ठिकाणी सेव्ह. नंतर आयजीएसटी, ड्युटी अँड टॅक्सेस. इथं काय पर्याय निवडायचा, जीएसटी. इथं इंटिग्रेटेड टॅक्स,
हा पर्याय निवडायचा आणि राउंडिंग मेथडला नॉट ऍप्लिकेबल करून सेव्ह करायचं. हे झालं, सेव्ह झालं. आता पुढे आपल्याकडे आहे बनवायचे बजाज कॉम्प्युटर. एक क्रेडिटर आहे आपला बजाज कॉम्प्युटर. या बजाज कॉम्प्युटरचा अकाउंट आपल्याला बनवायचं आहे. बजाज कॉम्प्युटर नाशिक. मग मी टॅली मध्ये येतो इकडं. बजाज कॉम्प्युटर नाशिक कोणता आहे? सनरी क्रेडिटर आपल्याला दिलेला आहे, ग्रुप दिलेला आहे. मेंटेन बिल वाय डिटेल यस, बाकीच्या ठिकाणी आहे ती सेटिंग. आता पुढे याचं सेटिंग काय आहे ते बघून घेऊ आपण. अदर सेटिंग, सेट अल्टर जीएसटी डिटेलला यस म्हणायचंय आणि त्याचा टाईप आहे रेग्युलर ठेवायचा आहे आणि त्याचा जीएसटी नंबर आपल्याला इथं दिलेला आहे. हा जीएसटी नंबर आपल्याला इथं टाकायचा आहे. बघा, जाऊ आता आपण टॅलीकडे. इथं त्याचं स्टेट टाकायचं. नाशिकचं आहे म्हणजे महाराष्ट्र स्टेट. स्टेट योग्य ते निवडणं गरजेचं आहे, कारण की पुढे जाऊन तो प्रॉब्लेम करेल आपल्याला. या ठिकाणी शेवटी एक पर्याय दिलेला बघा, सेट अल्टर जीएसटी डिटेल. इथं काय म्हणायचं आपल्याला? यस. यस म्हटल्यानंतर तो काय करेल, तो कोणत्या प्रकारचा आहे. तिथं 4 प्रकार आले. इथं एक रेग्युलर आला, कंपोजिशन आला, बरोबर. एक कंझ्युमर आला म्हणजे डायरेक्ट कस्टमर, आणि एक अनरजिस्टर आला. अनरजिस्टर म्हणजे ज्याने जीएसटी काढलेला नाही, बरोबर. पण आपण रेग्युलर घेतोय. बाकी ठिकाणी एंटर दिला आणि याचा जीएसटी नंबर आपल्याला इथे द्यायचा आहे. जीएसटी IN आपल्याला दिलेला आहे तिथे जीएसटी नंबर, तो आपण इथे टाकतोय. बघा हाच आहे ना 03. मग 27 आहे का? चुकलाय, सांगा 27. माझ्याकडे चुकला, एकाने सांगा. 27 AD FD MI M1 3 65 D D1Z 2. ठीक. इथं माझ्याकडून चुकलेला आहे, तो खालचाच गुरुकृपाचाच तिथे घेतला गेलेला आहे. त्याचा इथे मी बदल करून टाकतो बजाजचा. ठीक आहे, इथे सेव्ह केला. इनव्हॅलिड जीएसटी म्हणतोय तो. ऍक्सेप्ट यस जा. हा क्रेडिटर तयार झाला. त्याच्यानंतर आता आपल्याकडे बघू आपण गुरुकृपा कॉम्प्युटर्स पंजाब. पंजाबचा आहे गुरुकृपा कॉम्प्युटर पंजाब. आता पंजाबचा कोड 03 ने सुरू होतो म्हणून तिथं 03 दिला. हा पंजाबचाच कोड वरती पेस्ट झाला, त्यामुळे सेट अल्टर जीएसटी ला आपल्याला यस म्हणायचंय. मग जाऊ टॅली मध्ये. गुरुकृपा मी वरती जरी त्याचं स्टेट टाकलं नाही तरी चालू शकतं. स्टेट मध्ये टाकलं तरी चालेल. क्रेडिटर्स आहे आपला पंजाब, इथं निवडलं पंजाब. पुढे जाऊन सेट अल्टर जीएसटी काय म्हटलं? यस म्हटलं. इथं रेग्युलर टाईप आहे, बाकी ठिकाणी एंटर आणि जीएसटी नंबर आपल्याला इथं टाकायचा 03. त्याचा कोड 03 आहे. जर आपण तो वेगळ्या नंबरने सुरू केला तर तो आपल्याला सांगेल का हा त्या स्टेटचा कोड नाही, जीएसटी नंबर नाही. ऍक्सेप्ट यस. बघ झालं. त्याच्यानंतर पुढे गोरे कॉम्प्युटर श्रीरामपूर. मिस्टर पांडे इथं खाली आलंय, मिस्टर पांडे. ठीक आहे, मी मिस्टर पांडे घेऊ समजा. डेटर्स आता आपल्याकडे इथं अगोदर इथं फक्त मी सिक्वेन्सली घेतलं, क्रेडिटर सगळे एका वेळेस घेतले एवढंच. पांडे आहे आपल्याकडे. गोरे कॉम्प्युटर आपण तयार करून घेऊ पहिले.
गोरे कॉम्प्युटर्स श्रीरामपूर. श्रीरामपूर कुठे येतं? महाराष्ट्रामध्ये. बरोबर. क्रेडिटर आहे, स्टेट त्याचं महाराष्ट्र. सेट अल्टर जीएसटी ला यस म्हटलं, इथं रेग्युलर टाईप घेतला आणि जीएसटी नंबरच्या ठिकाणी आपण तो जो जीएसटी नंबर तुम्हाला दिलेला तो टाकला. बघा 27 ने सुरू होणारा जीएसटी नंबर आहे. ठीक आहे. ऍक्सेप्ट यस झालं, सेव्ह झालं. आता आपल्याकडे पांडे, मिस्टर पांडे आहे, त्याला पण सेट अल्टर जीएसटी यस म्हणायचंय. त्याला जीएसटी नंबर नाही, हा डायरेक्ट कस्टमर आहे, आपण डायरेक्ट कस्टमरला विकलं. बरोबर. कस्टमरकडे जीएसटी नंबर असतो का? नसतो. मग मिस्टर पांडे नाशिक. हा डेटर्स आहे आपला, सनरी डेटर्स, म्हणून सनरी डेटर्स हा आपण ग्रुप घेतलाय. बाकी ठिकाणी एंटर दिला. स्टेट त्याचं महाराष्ट्र आहे. सेट अल्टर जीएसटी आपल्याला यस म्हणायचंच आहे, जरी त्याच्याकडे जीएसटी नंबर नाही तरी यस म्हटलं. आता या रजिस्ट्रेशन टाईपच्या ठिकाणी आपल्याला तो रेग्युलर नाहीये, तो आपला काय कंझ्युमर आहे, म्हणून मग कंझ्युमर निवडलं. आता त्याने जीएसटी नंबर विचारलाच नाही, कंझ्युमर म्हटलं त्याला जीएसटी नंबर नसणारच, म्हणून डायरेक्ट त्याने बाहेर गेला तिथूनच आणि ऍक्सेप्ट यस सेव्ह झाला. ठीक आहे. बघा पुढे विशाल कॉम्प्युटर गुजरात. गुजरातचा आपला हा डेटर्स आहे आपल्याकडे, विशाल कॉम्प्युटर गुजरात. मग जातो मी. मी स्टेट मुद्दा म्हणून टाकतोय आपल्याला माहिती पडण्यासाठी. गुजरात डेटर्स, सनरी डेटर्स ग्रुप आहे त्याला, आणि स्टेट त्याला आपल्याला गुजरात निवडावं लागेल. जर तुम्ही महाराष्ट्र निवडलं तर बघू आपण, महाराष्ट्र तसंच राहिलं तर काय होईल. इथं सेट अल्टर जीएसटी यस म्हटलं, रेग्युलर टाईप, आणि इथं जीएसटी नंबरचे आपण इथं टाकला, 24 ने सुरू होणारा टाकला, तर तोच बघा इनव्हॅलिड स्टेट कोड फॉर महाराष्ट्र इज 27. बरोबर. त्याने आपल्याला वॉर्निंग तिथं देऊन टाकली. आपण बॅकला येऊन, बॅक स्पेसने बॅकला येऊन तुम्ही पुन्हा स्टेट काय करू शकतात, बदलू शकतात. गुजरात स्टेट अल्टर जीएसटी, आता हा नंबर घेऊन टाकतात. ऍक्सेप्ट यस झालं, सेव्ह झालं. अजून काय राहिलं तयार करायचं? मुडी कॉम्प्युटर गुजरात, मोदी नाही मुडी आहे. मुडी कॉम्प्युटर गुजरात. तो पण सनरी डेटर्स आहे आपला, सनरी डेटर्स. बाकी ठिकाणी एंटर. गुजरात आपल्याला इथं स्टेट निवडावं लागेल, स्टेट गुजरात आपण निवडलं. त्याच्यानंतर आपल्याला सेट अल्टर जीएसटी या ठिकाणी जायचं, इथं आपण यस म्हणणार. एंटर दिला. एंटर दिल्यानंतर आपल्याला त्याचे डिटेल मागतो, रेग्युलर जीएसटी नंबर विचारला, तिथं जीएसटी नंबर टाकलेला. ठीक आहे. एंटर दिला आणि हे लेजर काय केलं, सेव्ह केलं. ऍक्सेप्ट यस. आता आपले लेजर क्रिएशन जवळपास संपलेलं आहे. जेवढे लेजर या प्रॉब्लेम मध्ये गरजेचे होते हे सगळे लेजर आपण सुरुवातीला तयार करून घेतले. त्याला काय सेटिंग करायचं असतं ते बघितलं. बरोबर. आणि मग आता आपण पुढे जातोय आपल्या क्रिएट फॉलोइंग लेजर अकाउंट्स. आपलं स्टॉक आयटम्स, हे स्टॉक आयटम्स आपल्याला तयार करायचे आहे. क्रिएट फॉलोइंग स्टॉक आयटम्स. काय काय स्टॉक आयटम आपण काय काय विकणार आहे, कॉम्प्युटर विकणार आहे, लॅपटॉप विकणार आहे, पेन ड्राईव्ह विकणार आहे, त्याची माहिती आपल्याला इथं दिलेली. फक्त आता स्टॉक आयटम तयार करताना इथं काही सेटिंग्स आहेत त्या आपल्याला द्यायच्या. म्हणजे आता रेट इथं टाकायचा आहे स्टॉक आयटमच्या जागेवर. कोणत्या वस्तूला किती रेट आहे जीएसटीचा हे आपल्याला इथं द्यायचं आहे. आपण जातोय
टॅलीमध्ये बाहेर पडू याच्यातून. इन्व्हेंटरी इन्फो, त्याच्यामध्ये स्टॉक आयटम्स आणि क्रिएट. तुम्हाला माहिती ही कमांड तुम्हाला माहिती. कोणता पहिला? कॉम्प्युटर अंडर प्रायमरी, याला काही कोणताही ग्रुप दिलेला नाहीये. युनिट्स नंबर्स आहे तो तयार नाहीये, मग इथे डायरेक्ट तुम्ही तयार करू शकता अल्टर सी नंबर. युनिट्स तर गरजेचं आहे, लक्षात घ्या, युनिट्स गरजेचं आहे. ऍक्सेप्ट यस. आता इथं अल्टरनेट युनिट काही गरज नाही त्याला. सेट जीएसटी ऍप्लिकेबल सेट अल्टर जीएसटी डिटेल यस. इथं काय म्हणायचं? यस म्हणा. यस म्हटल्यानंतर तो आपल्याला त्याचं डिस्क्रिप्शन विचारेल. मग आपण इथं समजा काही स्पेशल डिस्क्रिप्शन असेल तर ते तुम्ही इथं टाकायचं. कॉम्प्युटर मग त्याचं काही P4 आहे, पेंटियम i5 आहे, i7 आहे, ते तुम्ही इथं स्पेशल डिस्क्रिप्शन पण टाकून. मी फक्त कॉम्प्युटर टाकलं. HSN कोड, प्रत्येक वस्तूला एक गव्हर्नमेंटने कोड दिलेला आहे, HSN कोड. तुम्ही जर इंटरनेटवर जरी शोधलं गुगलमध्ये HSN कोड फॉर कॉम्प्युटर तरी तुम्हाला मिळून जाईल. त्यामुळे ते HSN कोड काही अवघड गोष्ट नाही. कुठून बघायचा तो? समजा पुढे तुम्हाला एखाद्या प्रॉब्लेम मध्ये दिलेलं नसेल तर तुम्ही बघून टाकू शकता किंवा सध्या तो स्किप करा. कारण आपण प्रॅक्टिस करतो. पण प्रत्यक्ष ज्यावेळेस तुम्ही अकाउंटिंग करणार तिथं प्रत्येक आयटमला जीएसटी आपला HSN कोड टाकलाच पाहिजे, तरच तुमची योग्य ते रिपोर्ट जनरेट होईल. बघ, HSN कोड 8471 दिले आपल्याला इथं कॉम्प्युटरला. 8471. कॅल्क्युलेशन टाईप ऑन व्हॅल्यू, जी काही व्हॅल्यू येईल त्याच्यावर जीएसटी कॅल्क्युलेट झाला पाहिजे. टॅक्सेबिलिटी, टॅक्सेबल आहे हा आयटम. काय आहे? टॅक्सेबल आहे. इथं एक्झम्प्टेड पण आहे. बरोबर, म्हणजे 0% मध्ये जे आहे ते एक्झम्प्टेड. इंटिग्रेटेड टॅक्स किती? त्याचा टोटल 28%. किती आहे? 28%. बघ, अशा पद्धतीने आपल्याला इथं टाकायचं. बाकी सेंट्रलचा आणि स्टेटचा 14% तो ऑटोमॅटिक येऊन घ्या. इंटिग्रेटेड फक्त तुम्हाला टाकायचा. सेव्ह केलं. इथं टाईप ऑफ सप्लाय गुड्स म्हणायचं. हा, एक मिनिट, इथं स्टॉक दिलेला नाही, स्टॉक नाही दिलेला. सेव्ह केला. हा स्टॉक आयटम सेव्ह झाला. पुढचा काय आहे? लॅपटॉप आहे. 18% मध्ये 8471 त्याचा HSN कोड आहे. मग लॅपटॉप अंडर प्रायमरी नंबर्स. इथं युनिट्स आता एकदा तयार केले, परत तयार करण्याची गरज नाही. इथं जीएसटी ऍप्लिकेबल सेट अल्टर जीएसटी यस म्हटलं. इथं लॅपटॉप डिस्क्रिप्शन मध्ये मी टाकलं HSN कोड 8471. इथं कॅल्क्युलेशन टाईप ऑन व्हॅल्यू, टॅक्सेबिलिटी, हा आयटम टॅक्सेबल आहे. आणि इंटिग्रेटेड टॅक्स किती त्याचा? 18%. ऑटोमॅटिक 9% CGST आणि SGST घेऊन टाकला त्याने. टाईप ऑफ सप्लाय गुड्स, काही तुमचे म्हणजे ओपनिंग स्टॉक असेल तर तुम्ही इथं टाकू शकता. पुढे काय? पेन ड्राईव्ह. बघू पेन ड्राईव्हला काय सांगितलेलं पुढे बघून घेऊ. पेन ड्राईव्ह काय? 12%. त्याला 12% HSN कोड मोठा आहे 85235100. प्रायमरी इथं नंबर्स, इथं जीएसटी ऍप्लिकेबल आहे. सेट अल्टर जीएसटी ला काय म्हणायचं? यस म्हणायचं. यस म्हटल्याबरोबर तो आपल्याला त्याचे डिटेल विचारेल. पेन ड्राईव्ह HSN कोड बघू आपण 85235100. ऑन व्हॅल्यू, टॅक्सेबिलिटी, टॅक्सेबल, इंटिग्रेटेड टॅक्स 12%. आपण 3 आयटम घेतले, तिघांना वेगवेगळा रेट घेतला, मुद्दा. ठीक आहे. गुड्स आहे. टाईप ऑफ सप्लाय काय आहे? गुड्स. आणि आपण हा सेव्ह. ठीक आहे. तर याच्यातून मी बाहेर पडतो. बरोबर, गेटवे ऑफ टॅली मध्ये आलो. आता आपल्याला पुढे कुठे जायचंय? तर एंट्रीकडे जायचंय. एंट्री बघायची आपल्याला, एक एक एंट्री करायची आहे. ठीक आहे. ऑनलाईन जॉईन झालेल्यांनी आता 1-2 मिनिटं मीटिंग एंड होईल, ताबडतोब जॉईन करा.
येस सर.